प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रिय बंधू आणि बहिणीनो, आजच्या या संदेशामध्ये मी पास्टर श्यामकांत सरवगोडे, सियोन मिनिस्ट्रीज, सियोन चर्च ऑफ ख्राइस्ट, इचलकरंजी आपले मनापासून स्वागत करतो. प्रियानो, आज परमेश्वराचा महान संदेश देवा आत्म्याद्वारे पवित्र शास्त्रातून आज आपल्याला प्रगट करू इच्छित आहे. आणि आजच्या या संदेशाचं नाव आहे की न्याहाळून पाहणारा परमेश्वर. न्याहाळून पाहणारा परमेश्वर. प्रियानो, आपणास ठाऊक आहे की स्वर्गातून परमेश्वरानं पृथ्वीवर पाहिलं तेव्हा शास्त्रात लिहिलेलं आहे की पृथ्वीवर लोक अंधकारात बसले होते, पृथ्वीछायेच्या प्रदेशात बसले होते. आणि अशा वेळेला परमेश्वरानं जो मृत्यू मनुष्याला नाशाकडे नेत होता, जे लोक पापामुळं नाशाकडे चालले होते, अशा नाशापासून, नरकापासून मनुष्याला वाचवण्यासाठी परमेश्वराने या जगावर प्रीती केली आणि आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आणि शास्त्रात देवाचं वचन लिहिलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. होय प्रियानो, परमेश्वरानं भूतलावरील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक राष्ट्रांना न्याहाळून पाहिलं आणि त्यांना आपला पुत्र या मनुष्याच्या तारणासाठी, मनुष्याला नाशापासून वाचवण्यासाठी दिलेला आहे. आणि हा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर बायबल सांगतं जेव्हा आला, त्यानं प्रियानो प्रत्येकाची वैयक्तिक भेट घेतली. आणि हा प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हा प्रत्येकाला कधी जवळून कधी दुरून न्याहाळून पाहत होता. आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की माझ्या बहिणीनो आणि बंधूनो, आज तुम्ही कुठे, कोणत्या परिस्थितीत आहात, कदाचित जग, कदाचित आप्तजन, कदाचित जवळचे किंवा दूरचे लोक तुम्हाकडे पाहत नसतील, तुमचं ऐकत नसतील. तुम्ही ज्या गोष्टीमुळे अश्रू गाळत आहात, ज्यामुळं तुमच्या शरीरामध्ये थकवा आहे, समाधान नाही, समस्या आहेत, परंतु आज तुम्हासाठी आनंदाची बातमी ही आहे की जो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला तो प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला न्याहाळून पाहू इच्छितो. या आजच्या संदेशासाठी योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 43 पासून 51 पर्यंत आपण काही वचनं वाचन करणार आहोत. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय 43 ते 51. दुसऱ्या दिवशी त्याने गालिलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप त्याला भेटला. येशूने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. फिलिप तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसेदा येथला होता. फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले, तो म्हणजे योसेपाचा पुत्र येशू नाझरेतकर आम्हास सापडला आहे. नतनेल्याने त्याला म्हटले, नाझरेतातून काही उत्तम निघेल काय? फिलिप त्याला म्हणाला, येऊन पहा. येशूने नतनेला आपणाकडे येताना पाहून त्याविषयी म्हटले, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, यात कपट नाही. नतने त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला म्हटले, तुला फिलिपाने बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हा मी तुला पाहिले. नतने त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजा आहात. येशूने त्याला म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? याहून मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतात चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रियानो, हा शास्त्रभाग आपण पुष्कळदा वाचला असाल, ऐकला असेल, परंतु आम्हाला या घटनेमध्ये एक प्रामुख्यानं गोष्ट पाहायला मिळते, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त गालिलात जाण्याचं त्यानं निश्चय केलेला आहे. त्या
दृष्टीनं तो पुढं गालिलात जात आहे. आणि जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताला फिलिप भेटलेला आहे. प्रियानो, खरं तर फिलिप भेटण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताची जी ओळख आहे ती अंद्रिया आणि पेत्र या दोन भावांशी झालेली आहे. आणि या दोघांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जेव्हा पाहिलं, त्याचं ऐकलं, तेव्हा त्याला ओळखलं की हा देवाचा पुत्र आहे. आणि ते दोघे त्याचे शिष्य बनले. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा गालिला जाण्याचा निश्चय करतो, तेव्हा तिसरी व्यक्ती कोण भेटते तर फिलिप. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त या फिलिपाला म्हणतो, तू माझ्या मागे ये. आणि प्रियानो, कोणताही विलंब न करता फिलिपानं तात्काळ प्रभूची ती वाणी, त्याचा तो शब्द, त्याची ती आज्ञा, त्याचं ते पाचारण ओळखून ऐकून फिलिपानं प्रभूच्या मागून जाण्याचा निश्चय केला. पहा प्रियानो, येशू ख्रिस्तानं ज्या ज्या व्यक्तीला बोलावलं, नावानिशी बोलावलं, त्यांनी तात्काळ होकार दिला आणि ते प्रभूच्या मागून गेले. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजही तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला नावानिशी ओळखतो आणि तो तुम्हाला तुमच्या नावानिशी हाक मारून तो आपल्या मागून येण्यासाठी तो तुम्हाला पाचारण करत आहे. पुष्कळदा ह्या जगाच्या गर्दीमध्ये, जगाच्या गोंधळामध्ये आम्हाला देवाची वाणी, देवाचं पाचारण लक्षात येत नाही. आणि त्यामुळं प्रभूचं आपल्याबद्दल असणारी योजना, माझ्या बंधू आणि बहिणीनं, तुम्हाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताची असणारी योजना ही तुमच्या कदाचित लक्षात येत नसेल. आणि आज कदाचित तुम्ही जग आणि जगातले लोक जे तुम्हाला हाक मारत आहेत ते त्यांच्या फायद्यासाठी हाक मारत आहेत. आणि आपण त्यांच्याकडं तात्काळ आकर्षले जातो आणि त्यांच्या मागून जातो. प्रियानो, येशू ख्रिस्त योहान 10 मध्ये म्हणतो, मी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नावानिशी ओळखतो. माझी मेंढरं मला ओळखतात. मी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नावानिशी ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांना बाहेर काढतो. मी त्यांच्या पुढे चालतो आणि मग ती माझी वाणी ऐकतील आणि माझ्या मागून येतील. ती परक्यांच्या मागं जाणार नाहीत. प्रिय प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम खरा मेंढपाळ आहे आणि तुम्ही आणि मी त्याची मेंढरे आहोत. फक्त आपली जबाबदारी काय आहे की जो उत्तम मेंढपाळ आहे त्या उत्तम मेंढपाळाची आज्ञा, आवाज, त्याची हाक ऐकून आम्ही त्यांना प्रतिसाद देणं. माझ्या प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं फिलिपाला बोलावलं आणि फिलिप प्रभूच्या मागून जात आहे. फिलिपाला येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. आणि आता आम्हाला शास्त्रात पाहायला मिळतं की फिलिप तर आंद्रिया व पेत्र यांचे नगर बेतसैदा येथला होता आणि प्रभूच्या मागून हे तिघे चाललेले आहेत. दरम्यान एक गोष्ट घडली महत्त्वाची. फिलिपाला नतनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, ज्याविषयी मोशाने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्टाने लिहिले तो म्हणजे योसेपाचा पुत्र येशू नाझरेतकर आम्हा सापडला आहे. पहा प्रियानो, फिलिपानं पण प्रियानो हे सत्य आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याला जेव्हा नतनेल भेटला तेव्हा त्यानं सांगितलेलं आहे की नतनेला, की ज्याविषयी मोशानं नियमशास्त्रात लिहिले, संदेष्टाने लिहिले तो म्हणजे योसेपाचा पुत्र येशू नाझरेतकर आम्हा सापडला आहे. माझ्या प्रियानो, आंद्रिया, पेत्र, फिलिप यांनी येशू ख्रिस्ताच्या आवाजाला, आज्ञेला, संवादाला प्रतिसाद देऊन ते त्याच्या मागून जात आहेत. आणि त्यांनी हे ओळखलेलं आहे की येशू ख्रिस्त हा खचित जगाचा तारणारा आहे. आणि त्यांनी हे जाणलेलं आहे कारण ते संदर्भ देऊन सांगतात की मोशेने नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आणि संदेष्टाने लिहिल्याप्रमाणे की जो
तारणारा आहे तो योसेफाचा पुत्र येशू ख्रिस्त आम्हास नाझरेतकर सापडला आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये पुष्कळ भविष्यवाणी आहेत. मोशेनं नियमशास्त्रात लिहिलं, संदेशाने सांगितलं, आणि या सर्व गोष्टी यांनी आतापर्यंत ऐकल्या होत्या. परंतु ज्या वेळेला साक्षात त्यांना प्रभू येशू ख्रिस्त भेटतो, माझ्या प्रियानो, त्यांना किती आनंद झाला असेल. आज माझ्या बहीण भावानो, हे जग देवाला शोधत आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, देव तुम्हा शोधत आहे. परंतु आज तुम्हासाठी देवाचा संदेश येत आहे प्रियानो. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं फिलिपाला नावानिशी हाक मारलं, आंद्रिया, पेत्र यांना बोलावलं, आणि ते तिघेजण सत्य जाणून हा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, हा तारणारा, हा देवाचा पुत्र आहे ओळखून त्याच्या मागून त्यांनी जाण्याचा निश्चय केलेला आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी जे ऐकलं होतं, त्यांनी जे समजलं होतं की जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, आणि त्यांनी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची भेट झालेली आहे, जेव्हा प्रभूचा आवाज ऐकलेला आहे, प्रभूचं पाचारण त्यांनी पाहिलं, ओळखलं, तेव्हा त्यांनी विलंब न करता ते त्याच्या मागून जात आहेत. माझ्या प्रियानो, आज तुम्ही कुणाच्या मागून जात आहात? आपण पवित्र शास्त्र वाचतो, देवाचं वचन ऐकतो, संदेश ऐकतो, परंतु आपण प्रभूच्या मागून जाण्याचा निश्चय केला आहे काय? येशू ख्रिस्ताने एकदा एका ठिकाणी वचन म्हटलेलं आहे, जो नांगराला हात घालतो आणि मागे पाहतो तो माझ्या उपयोगाचा नाही. प्रभू येशू ख्रिस्त असंही म्हणतो की माझ्या प्रियानो, जो ढगाकडे पाहत राहतो तो कधी पेरणी करणार नाही. आज माझ्या बहीण भावानो, पुष्कळदा तुम्ही देवाचं वचन ऐकलेलं आहे, परंतु वचन ऐकून तुम्ही त्याच्या मागून जाण्याचा निश्चय केला आहे काय? कारण प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला नावानिशी ओळखणारा, तुम्हाला न्याहाळून पाहणारा देव आहे. कारण ज्या वेळेला फिलिपानं नतनेलाला म्हटलं की नाझरेतकर येशू आम्हा सापडला आहे, तेव्हा नतनेलाने त्याला म्हटले, नाझरेतातून काही उत्तम निघेल काय? पहा प्रियानो, हा नथानिएल, त्याच्या मनामध्ये संशय आहे, त्याच्या मनामध्ये त्याची द्विधा मनस्थिती आहे. त्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या विरोधात काही बोललेलं नाही, परंतु तो त्या नाझरेत गावाबद्दल बोलत आहे. तो म्हणतो, नाझरेत या गावातून उत्तम काही निघणार आहे काय? आज कदाचित तुम्ही विचार करत असाल की तो मला माणूस माहीत आहे, ते गाव मला माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. प्रियानो, आणि जेव्हा आपण अशा प्रकारचा संशयाचा नकारात्मक विचार करतो, तेव्हा प्रियानो आपली पावलं पुढे जात नाही, आपली प्रगती होत नाही. आज मी देवाचा दास सेवक तुम्हाला सांगू इच्छितो की प्रियानो, परमेश्वर अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. जरी फिलिपानं त्याला सत्य सांगितलेलं आहे, मोशेच्या नियमशास्त्रात मोशेने लिहिलं, संदेशाने लिहिलं, तो प्रभू येशू ख्रिस्त नाझरेत कामा सापडलेला आहे, परंतु प्रियानो, हा नथानिएल त्या नाझरेत या गावाविषयी संशयात आहे. तो म्हणत आहे, नाझरेतातून काही उत्तम निघणार नाही. परंतु फिलिपाला राग आला नाही, फिलिपानं त्याला चुकीचं प्रत्युत्तर दिलं नाही. जेव्हा जो येशू तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे, तुम्ही ते आशीर्वादित लोक आहात, तुम्ही अभिषेकित अनुग्रहात, आणि जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी त्याची साक्ष, त्याची सुवार्ता, त्याचं वचन संदेशाच्या माध्यमातून एखाद्याला सांगता, माझ्या प्रियानो, पुष्कळदा लोक ऐकून घेतात पण कृती करत नाहीत, प्रतिसाद देणार नाहीत. अशा वेळेला आपल्याला राग करण्याची गरज नाही. दावीद राजा म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य आहे. माझ्या बंधू आणि बहिणीनो, तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहात, तुम्ही त्याच्यावर भाव ठेवलेला आहात, आणि हा अनुभव आणि हा भाव जेव्हा तुमच्या कृतीतून, तुमच्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही करत असलेली प्रीती समाजातील एकमेकावर, गरीबावर, गरजूंवर, अनाथ पोरक्या विधवावर जेव्हा इतर जण पाहतात, तेव्हा तुमच्या या कृतीद्वारे लोकांना येशू ख्रिस्ताची प्रीती तुमच्यातून दिसून येते. तुम्ही करत असलेली प्रार्थना, भक्ती, तुमचं प्रभूच्या मागून विश्वासानं जाणं, हे पाहून लोक प्रभूकडे वळतील. फिलिप त्याला नकार न देता म्हणतो, येऊन तर पहा,
नम्रपणे तो त्याला म्हणत आहे, येऊन पहा. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं वचन देखील हेच सांगतं. परमेश्वर म्हणतो, माझजवळ या म्हणजे मी तुम्हाजवळ येईन, माझ्याकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन. पुष्कळदा प्रियानो, आम्हाला अनेक मनुष्यांचे, अनेक लोकांचे वेगवेगळे अनुभव आलेले असतात आणि त्या अनुभवामध्ये आम्ही खितपत पडतो. नकारात्मक बोलणं, संशयाच्या गोष्टी, काय माझी देव प्रार्थना ऐकील काय, तिथं जाऊन आणि भक्तीला, तिथं मीटिंगला जाऊन माझं काय भलं होणार आहे, रविवारी उपासनेला चर्चला जाऊन आणि काय वेगळं होणार आहे. अशा अनेक प्रकारच्या भ्रमामध्ये लोक अडकलेले आहेत. आज त्यांना परमेश्वर म्हणत आहे, मी तुम्हाला न्याहाळून पाहणारा देव आहे. कारण येशूने 47 वचनामध्ये येशूने नतनेलला आपल्याकडे येताना पाहून त्याविषयी म्हटले, पहा हा खरा खुरा इस्रायल आहे, यात कपट नाही. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, जेव्हा नथानिएल ठीक आहे म्हणून एक कृती करतो, जरी नाझरेतातून उत्तम काही निघणार नाही, तर तो म्हणतो फिलिपाला, तू म्हणतोयस म्हणून. बायबल देवाचं वचन सांगतं योहान 8:32 मध्ये, सत्य त्यास समजेल आणि सत्य त्यास स्वतंत्र करेल. माझ्या बहीण भावांनो, तुम्हाला सत्य समजलेलं आहे म्हणून आज तुम्ही परमेश्वराची भक्ती करण्यास, प्रार्थना करण्यास, त्याच्या मागून जाण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. पण जगामध्ये अजून अनेक लोक आहेत की जगाच्या अनेक गोष्टींनी त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत, यासाठी की ख्रिस्ताच्या वचनाचा प्रकाश त्यांच्या जीवनात प्रकाशू नये. परंतु जेव्हा आम्ही नम्रपणे, प्रीतीनं, शांतीनं आपली साक्ष, देवाचं वचन, देवाची सुवार्ता नम्रपणे, प्रीतीनं आम्ही तेव्हा सांगू, तेव्हा परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य करतो. फिलिपाचा तो संवाद ऐकून, येऊन तरी पहा, नतनेलाच्या जीवनाला वळवण्यास कारणीभूत ठरला. आणि नथनेल जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येत आहे, तेव्हा बायबल सांगतं येशूने त्याला न्याहाळून पाहून म्हटले. काय म्हटले? नतनेला आपल्याकडे पाहून म्हटले, त्याविषयी म्हटले, पहा हा खरा खुरा इस्रायल आहे, यात कपट नाही. प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त जे त्याच्याकडे येतात आशेनं, विश्वासानं, त्यांना तो न्याहाळून पाहणारा प्रभू आहे. नतनेलाची ओळख कदाचित स्वतः नतनेलाला नसेल, पण जेव्हा प्रभू येशूने त्याला न्याहाळून पाहून त्याच्याविषयी एक गोष्ट फार महत्त्वाची बोलली, हा खरा खुरा इस्रायली आहे, यात कपट नाही. माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, आज समाज, घरातले लोक, कामाच्या ठिकाणचे इतर लोक तुम्हाविषयी काय म्हणत आहेत, त्यामुळे निराश होऊ नका. कोणीतर तुम्हाला रंगावरून चिडवत असेल, कोणीतर तुम्हाला उंचीवरून चिडवत असेल, कोणीतर तुम्हाला जातपात, शिक्षण किंवा तुमचं जे जीवन आहे काही गोष्टीमुळं निराश असेल, त्यामुळं लोक तुमचं हिनवत असेल. पण आज आनंदाची गोष्ट मला मी सांगतो प्रियानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडं त्याचं वचन ऐकून, त्याचा आवाज ऐकून, त्याची वाणी ऐकून आम्ही जेव्हा वळतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या प्रियानो, शास्त्र सांगतं मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, पण देव अंतकरण आणि आत्मे तोलून पाहणारा देव आहे. येशूने त्याला न्याहाळून पाहून म्हटलं, तू खरा खुरा इस्रायल आहेस, तुझ्यामध्ये कपट नाही. माझ्या बंधू आणि बहिणीनो, पुष्कळ वर्ष, पुष्कळ दिवस अनेक लोकांनी तुमचं दुःख पाहून तुम्हाकडे पाठ फिरवले असेल, तुमचे अश्रू पाहून पण तुमचं ऐकून घेतलं नसेल. पण आज आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे, जसं फिलिपाचं ऐकून नथानिएल येशूकडे वळला आणि नथानिएलला एक सकारात्मक गोष्ट प्राप्त झाली की येशू त्याला म्हणतो, तू खरा खुरा इस्रायली आहेस, तुझ्या ठाई कपट नाही. माझ्या बंधू, आज हे जग बाह्य स्वरूप पाहत आहे, परंतु सत्य आणि आनंदाची गोष्ट आहे की परमेश्वर तुमचे अश्रू पाहणारा देव आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमचं हृदय पाहणारा देव आहे. प्रियानो, जेव्हा नथानिएलला प्रभूनं म्हटलं, तू खरा खुरा इस्रायल आहे, तुझ्यात कपट नाही, तेव्हा नथानिएल म्हणतो 48 वचनात, नथने त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कोठली? येशूने त्याला उत्तर दिले, तुला फिलिपाने बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले. प्रेज द लॉर्ड. पहा प्रियानो, फिलिप त्याच्या बरोबर बोलत संवाद करीत असेल
आणि त्याच्याही अगोदर प्रभू येशू म्हणतो, तू झाडाखाली एकटा होतास अंजिराच्या, तेव्हा मी तुला पाहिलं. प्रेज द लॉर्ड. बायबल देवाचं वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र मानवाला आजमावतात. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीसमोर प्रत्येक गोष्ट उघड होते. आज माझ्या बंधू, माझ्या बहिणीनो, माता पितानो, तरुण तरुणीनो, तुम्ही म्हणत असाल, माझ्याकडे कोण पाहत नाही, मला कोण समजून घेत नाही, माझं कोण ऐकत नाही, माझं दुःख, माझी निराशा. पण आज तुम्हासाठी हा संदेश परमेश्वर कडून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला दुरून पाहणारा देव आहे. तो तुम्हाला न्याहाळून पाहणारा देव आहे. तो तुमच्यामध्ये असणारे सकारात्मक गोष्टी, तुम्हामध्ये असणारे तुमचे चांगुलपण दाखवून तुमची ओळख नव्याने जगाला करून देणारा देव तयार आहे. पण काय तुम्ही त्या नथानिएल सारखं अजून संशयात आहात, द्विधा मनस्थितीत आहात? प्रार्थनेला जाऊन काय होईल, भक्ती करून काय होईल, येशू ख्रिस्ताचं ऐकून काय होईल? आज आनंदाची बातमी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास आणि हरवलेला शोधावयास आलेला देव आहे. आनंदाची शुभ संदेश हा आहे की येशू म्हणतो, मी सेवा करून घ्यावयास नाही, सेवा करावयास आलो आहे आणि बहुतांच्या खंडणीस्तव मी आपला प्राण द्यावयास आलेला आहे. माझ्या बंधू, आज देवाचं वचन तुझ्याकडे आलेलं आहे. येशू ख्रिस्त तुला यावेळेला दुरून पाहत आहे आणि तुला बोलावत आहे. ज्या येशूनं फिलिपाला बोलावलं, फिलिप प्रभूच्या मागून चालला. ज्या प्रभू येशू ख्रिस्तानं ती पेत्राची बोट रिकामी दुरून न्याहाळून पाहिली की पेत्र रात्रभर त्यानं जाळं टाकलं, एकही मासा सापडला नाही. आणि प्रभू येशू त्याच्या जवळ गेलेला आहे आणि पेत्राची ती केविलवाणी ती अवस्था पाहून त्याला म्हणतो, पेत्रा, तुझी बोट मला दे. पेत्रानं ती आपली बोट प्रभूला दिली आणि प्रभूने त्या नावेतून लोकांना स्वर्गाच्या पृथ्वीच्या गोष्टी शिकवल्या. शास्त्र सांगतं, देव कुणाचं ऋण ठेवून घेत नाही. त्याच बोटीतून प्रभूने स्वार्थेचं कार्य केलं आणि त्याच बोटीतून पेत्राला तो म्हणतो, मी सांगतोय तिथं जाळं टाक. पेत्र म्हणतो, प्रभू, मी रात्रभर जाळं टाकलं, एकही मासा नाही, पण प्रभू तू सांगतोस म्हणून मी टाकतो. प्रियानो, आज तुम्ही तुमच्या ज्ञानानं, बुद्धीनं, शक्तीनं नोकरी मिळवण्याचा, उद्योग चालवण्याचा, अनेक गोष्टी प्राप्त करून घेण्याचा, घर बांधण्याचा प्रयत्न केला असेल, पण कदाचित अपयश आला असेल. परंतु आज मी देवाचा सेवक तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, येशू ख्रिस्त आज तुम्हाला न्याहाळून पाहून बोलावत आहे, माझ्या मागून ये. माझ्या प्रियानो, पेत्रानं जेव्हा जाळं विश्वासानं टाकलं, कारण प्रभूने त्याचं जाळं आणि त्याची बोट आणि त्याला रिकामं न्याहाळून पाहिलं होतं आणि प्रभू त्याच्या जवळ आला. आज तो येशू ख्रिस्त आपलं वचन पाठवून तुम्हा जवळ आलेला आहे, तुम्हा मध्ये तो कार्य करू इच्छितो. आणि पेत्रानं जाळं टाकलं आणि पुष्कळ मासे पेत्राच्या त्या जाळ्यामध्ये सापडले. पहा प्रियानो, येशू ख्रिस्तानं पेत्राला पुष्कळ आशीर्वाद दिला. पेत्र म्हणतो, प्रभू माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. प्रियानो, जो येशू ख्रिस्त आम्हा जवळ येतो, तो जाण्यासाठी येत नाही, तो देण्यासाठी आणि राहण्यासाठी येतो. प्राइज द लॉर्ड. कारण शास्त्र सांगतं प्रियानो, प्रभू येशू म्हणतो, पहा मी दाराशिवाय आहे, दार ठोकावत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल त्याच्यावर मी आत जाईन, मी त्याच्यावर बसेन, मी त्याच्यावर जेवेन, तो माझ्यावर जेवेल. आज हा संदेश ऐकून काय तुम्ही आपली मन अंत करणं पश्चातापी करून प्रभू येशू ख्रिस्ताचा हा संदेश वचन ऐकून प्रभूला म्हणण्यास तयार आहात का? होय प्रभू येशू, आतापर्यंत मी अपयश, अज्ञानामुळे, निराशा, दुःख, व्यसन यामध्ये वेळ घालवला, परंतु आता प्रभू येशू तुझं वचन ऐकून मी पश्चाताप करू इच्छितो. प्रभू येशू, मला तू यावेळेला न्याहाळलेला आहेस. प्रभू मी तुझ्याकडे वळेन, तू माझ्याकडे वळ. प्रियानो, होय, येशू ख्रिस्तानं नथानिएलला सांगितलं की मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिलं. नथानिएल त्याला म्हणाले, नथानिएलाने म्हटलं, गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलचे राजे आहात. क्षणात प्रियानो संशय बाळगणारा, निराशेनं बोलणारा, नकारात्मक बोलणारा नथानिएल त्याच्या जीवनामध्ये बदल झाला आणि आता मात्र तो त्याचा आत्मिक डोळे उघडलेले आहे आणि तो म्हणतो, प्रभू येशूला आपण इस्रायलाचे राजे, देवाचे पुत्र आहात. होय प्रियानो, जेव्हा देवाचं वचन येतं तेव्हा आमचे आत्मिक डोळे उघडले जातात.
येशूने त्याला म्हटले, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले, म्हणून तू विश्वास धरतोस काय? यावर मोठ्या गोष्टी पाहशील. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतात चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, फक्त देव आम्हाला संसारातल्या गोष्टी देऊन तृप्त करत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी पण देऊन तृप्त करतो. आज तुम्ही हे वचन ऐकलेलं आहात. आज तुम्ही तुमच्या परिवाराने प्रभू येशूची वाणी हा संदेश ऐकून प्रभूला प्रार्थना करा की येशू, तू आम्हाला न्याहाळून पहा, आमच्यावर दया कर, आम्हाला सहाय्य कर. नक्की प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त ज्यानं पेत्राला दुरून पाहिलं आणि त्याच्या रिकाम्या जाळ्यामध्ये बोटीमध्ये पुष्कळ मासे दिले, तो येशू तुमच्या हाताला यश दिल्याशिवाय, तुमच्या उद्योग नोकरीला यश दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यानं नथानेलला अंजिराच्या झाडाखाली एकटं पाहिलं. आज माझ्या बहीण भावानं कोणत्या प्रसंगामुळे, आजारपण, दुःख, गरिबी, दारिद्र्य यामुळे तुम्ही एकटे पडलेला आहात काय? येशू तुला म्हणत आहे, मी तुला पाहिलेला आहे. तो तुमचे अश्रू, दुःखाचे अश्रू आनंदात बदलण्यासाठी तयार आहे. तुम्ही त्याची वाणी ऐकून त्याचकडे वळा. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू मोठ्या गोष्टी पाहशील. देवबाप करो हा सर्व संदेश तुम्हासाठी परमेश्वर आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, आकाश पृथ्वी आणि आमच्या निर्माणकर्त्या बाप्पा, येशूच्या प्रिय नामात मी तुझा आभार मानितो. हा मोलाचा संदेश राजा येशू, पवित्र बायबल तुझ्या शास्त्रातून तू आम्हाला कळवला आहेस. ज्या प्रकारे तू नथानेला पाहिलंस आणि प्रभू त्याला तू ही कबुली दिलीस की तू खराखुरा इस्रायली आहेस, तुझ्यात कपट नाही. प्रभू येशू, त्याप्रमाणे आज अनेक लोक स्वतःला दोष देत आहेत किंवा परमेश्वर जे संशयात आहेत, अज्ञानामध्ये खितपत पडले आहेत. मी प्रार्थना करतो येशू, त्यांना तू बोलाव, त्यांना सहाय्य कर. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर असणारी निराशा, दुःख, समस्या येशू राजा तू काढून टाक दे बाप्पा. ज्याप्रमाणे तू दुरून पेत्राचं बोट जाळं न्याहाळून पाहिलंस आणि राजा येशू त्यांच्या बोटीमध्ये पेत्राच्या तू प्रवेश केलास आणि त्याला प्रभू तू आज्ञा दिलीस आणि त्यानं ती पाळली आणि त्यानं जाळं टाकलं. आणि राजा येशू, ज्याप्रमाणे त्याच्या जाळ्यात पुष्कळ मासे आले, मी प्रार्थना करतो येशू, आज जे लोक कष्ट करत आहेत उद्योगामध्ये, नोकरीमध्ये, शेतापोतामध्ये, अनेक गोष्टीमध्ये ते प्रभू ते प्रयत्न करत आहेत बाप्पा येशू, मी प्रार्थना करतो त्यांच्या उद्योगाला, नोकरीला, कामधंद्याला, शेतामध्ये सर्व बाबतीत त्यांचं सहाय्य कर आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.